हॅलो, नमस्कार. पुन्हा एकदा आम्ही चाललोय वनभोजनासाठी. पण आत्ता वनभोजन आहे ते निसर्गाच्या सान्निध्यात आहे, नदीच्या किनारी आहे. आता तुम्ही पाहता हे रान आहे, ही नदीची किनार आहे. तुम्हाला समोर पाणी दिसत असेल निळशार. आजचा बेत हा वनभोजनाचा आहे, परंतु नदीच्या किनारी आहे. ही नदी आहे, शुक नदी आहे. तिला लोक सुख नदी सुद्धा म्हणतात. ही बारमाही वाहणारी नदी आहे आणि या नदीच्या किनारी आम्ही आता वनभोजनाचा बेत आखलेला आहे. ही बघा सुंदर अशी नदी. नदीच्या पाण्यातून आपण थोडंसं आता चालूया. हे सुंदरसं दृश्य निसर्ग आहे. खरं तर माणूस या निसर्गात जन्माला येतो, जीवन जगतो आणि याच निसर्गात सुद्धा विलीन होतो. असा हा मनमोहक निसर्ग आपल्याला इथे बघायला मिळतो आहे. आणि या निसर्गाच्या सानिध्यात, निसर्गाच्या कुशीत आज आम्ही वनभोजनाचा बेत आखलेला आहे. हे बघा, ही नदी किनाऱ्याची जागा आहे, ती पहिल्यांदा आम्ही साफ करतोय. हा पतेरा आहे, पानं पडलेले आहेत, सुकी पानं आहेत. ती पायाने आणि झाडूने वेगळी करून ती जागा साफ करतोय. हे सगळे जॉईंट होत आहेत या वनभोजनासाठी. घरून काही सामान आणलेलं आहे आम्ही जेवण बनवण्यासाठी. ही पूर्वतयारी चालू आहे. इथे आम्ही चूल बनवणार आहोत. इथे टोप आणलेले आहेत. ही बघा लाकडं आहेत आणि या लाकडांमध्येच आता हे जेवण होणार आहे. ही नदी आहे. खरं तर इथे कवितेची ओळ सुचली आहे ही नदी बघून. आवडते माझा अफाट नदी, आवडते माझा अफाट नदी, अथांग पाणी हे निळे, निळ्या जांभळ्या जळात ह्या, निळ्या जांभळ्या जळात ह्या, केशर सायंकाळी मिळे. हे शुद्ध नदीचं पाणी आहे. आमच्या गावात वाहणारी ही शुक नदी आहे. तिला सुख नदी असंही म्हणतात. एवढं नितळ सौंदर्य गावाला लाभलेलं आहे आणि ही पूर्वतयारी त्याच नदी किनारी चाललेली आहे. हा भात धुवून आणलेला आहे, राईस. हे इथं नदीच्या पात्रामध्ये धुण्याचं काम चालू आहे. ही चूल पेटवलेली आहे. ही फोडणी देण्याचं काम चालू आहे. हा कढीपत्ता टाकला गेला आहे आणि आता मस्त गावठी चिकन झणझणीत इथे शिजणार आहे. रानामध्ये, नदीच्या बाजूला, नदीच्या किनारी, एकदम निसर्ग सौंदर्यामध्ये ही पेस्ट टाकून हे चिकन टाकतात आणि सुंदर अशी ग्रेव्ही. हे सुख चिकन आम्ही बनवतोय. हे बघा, हे सगळे सवंगडी आहेत बरोबर. हे शिजतानाचं चिकन दिसतं आपल्याला. मस्त 3 दगड लावून चूल बनवलेली आहे. वनभोजनाचा आस्वाद आम्ही घेणार आहोत. शहरातून गावात गेल्यानंतर ही निसर्गाच्या सानिध्यातली मजा आहे. गेल्या वेळचा व्हिडिओ बऱ्याच जणांना आवडला. ते म्हणाले की असा व्हिडिओ पुन्हा एक तुम्ही टाका. आता ही पूर्वतयारी सकट हा व्हिडिओ टाकलेला आहे मी. हा भात बनणार आहे, भात शिजवतोय. ही चूल तिथलीच लाकडं वापरून ही चूल तयार केलेली आहे आणि या जंगलामध्ये आता आम्ही वनभोजनाचा आस्वाद घेणार आहोत. त्यानंतर नदीमध्ये पण बऱ्यापैकी आम्ही मजा करणार आहोत. हा चिकनचा रस्सा, मगाशी सुक्ख चिकन होता, आता हा चिकनचा रस्सा आहे. आता तो तयार होणार आहे.
सुंदर जाम मजा येते. खरं तर हिरवेगार डोंगर, खळखळ वाहणारी नदी आणि त्यामध्ये हा निसर्गाचा आस्वाद आम्ही घेतो. ही नदी आहे. या नदीमध्ये आता थोड्या वेळाने आम्ही आंघोळ करणार आहोत. या अद्भुत सुंदर निसर्गाच्या कणाकणात बेधुंद होऊन जावे, गंध त्याचे हे आगळे वेगळे, प्रत्येक श्वासात भरून घ्यावे, असं या निसर्गाच्या सानिध्यात आल्यावर वाटतं. हे पहा, हे आमचं नदीतलं जीवन आहे. इथे आम्ही मस्त पोहणार आहोत आणि पोहून झाल्यावरती वरती मग किनारी जाऊन या भोजनाचा आस्वाद घेणार आहोत. हे बघा, मस्त लाईफ नदीमधलं गावाकडचं. आणि अशा या गावाकडच्या लाईफमधलं हे वनभोजन आहे. चला तर मारूया ताव.